हाय मित्रांनो, हे नियोजन शेळ्यांसाठी आहे मित्रांनो. शेळ्यांचा खुराक आहे. हे नियोजन तमन्ना गोट फार्म यांचं आहे मित्रांनो. हे दररोज संध्याकाळी प्रत्येक शेळीला 200 ते 250 ग्रॅम भरडा देत असतात मित्रांनो. भरड्यामध्ये गहू, बाजरी, मका आणि सोयाबीन यांचं सगळ्यांचं मिश्रण आहे. आणि एका पातेल्यात जे वेगळं दिसतात तांदूळ आहे मित्रांनो, ते वेगळ्या शेळीसाठी आहे. आणि ते का आहे ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगा मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही भरडा प्रत्येक शेळीला देतात ते संध्याकाळी 200 ते 250 ग्रॅम. आणि खूप गरजेचं आहे शेळ्यांना खुराक एक टाईम खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि हे जे एका पातेल्यात तांदूळ दिसतात मित्रांनो, तांदूळ आहेत ते भिजवलेले, आणि त्याचा फायदा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवील. आणि तो फक्त एका शेळीसाठी आहे. आणि त्याच्यात ते काही वस्तू आहे ते मिश्रण करून त्या शेळीला द्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यापासून काय फायदा होतो आहे, त्याच्यात कुठले कुठले वस्तू मिक्स करायच्या आहेत ते तुम्हाला दाखवून. ती वेगळी शेळी ही राहिली मित्रांनो. हे राहिलं ते खुराक मित्रांनो, वेगळ्या शेळीला म्हणलेलं मी तुम्हाला, जे तांदळाचं आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवून मित्रांनो. त्याचा काय फायदा आहे आणि काय काय द्यायचं आणि तांदूळ कसे द्यायचेत, किती प्रमाणात द्यायचे मित्रांनो, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन मित्रांनो. सध्या तर तुम्ही सगळ्या शेळ्या आता खुराक कसा खातात ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ही शेळी एक वेलेली शेळी मित्रांनो, तिने पिल्लांना जन्म दिलेला आहे, त्यासाठी त्याचा वेगळा खुराक आहे. आता हे बाकीच्या जे शेळ्या खुराक खातात हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, प्रत्येक शेळीला वेगवेगळं दिलेलं आहे मित्रांनो. हे बघा, सगळे शेळ्या खूप आवडीने खातात. आणि हा भरडा 2 ते 2.5 तास आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे मित्रांनो. सध्या वल्ला आहे तो भरडा. वल्ला भरडा करून भिजवून दिलेला आहे मित्रांनो शेळीला, प्रत्येक शेळीला 200 ते 250 ग्रॅम एका शेळीला मित्रांनो. भिजवून टाकल्यामुळे मित्रांनो त्यांना काही साईड इफेक्ट होत नाहीत, त्यामुळं त्यांना भिजवून दिलेलं हे शेळी तर खाऊन पण टाकलं मित्रांनो. हे बघा, प्रत्येक शेळीला वेगळा दिलेलं आहे मित्रांनो. दररोज संध्याकाळी देतात मित्रांनो तमन्ना गोट फार्म. हे पहा मित्रांनो, त्यांचं खूप चांगल्या त्याचं नियोजन आहे. प्रत्येक शेळीला वेगळा खुराक ठेवलेला त्यांनी. एक प्लॅस्टिकचे टोपले घेऊन आणि टोपल्यामध्ये ठेवलेलं आहे. हे पहा मित्रांनो, खुराक शेळी पालनात खूप महत्त्वाचा ठरतो मित्रांनो. प्रत्येक शेळीला पहा, हिला डबल टाकतो मित्रांनो. हे पहा, हिला डबल खुराक टाकण्यात आला मित्रांनो, डबल. पण एक काळजी घ्यायची मित्रांनो, जर खुराक शेळ्यांना दिला तर त्यांना पाणी पाजायचं नाही मित्रांनो. आणि खुराक केव्हाही कधी संध्याकाळच्या वेळेत द्यायचं मित्रांनो. सगळं त्यांचं खाणं पिणं झालेलं असतं, निवांतपणे ते रोध करतात. संध्याकाळच्या टायमाला एक टाईम त्यांना खुराक द्यायचा. हा ब्रीडर आहे मित्रांनो. तो ओला केलेला भरडा खात नाही मित्रांनो, त्यामुळे त्याला जवळपास अर्धा किलो गहू दिलेले आहेत मित्रांनो. दररोज अर्धा किलो गहू असतात. ब्रीडर आहे मित्रांनो, टॉप क्वालिटीचा. बिट्टल, पांढरे डोळे, शिंग, नोज, रोमन नोज, कानं, लांबी. याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल बनवून टाकेल मित्रांनो. त्याचा वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवून. आणि खूप शेळ्या चांगल्या रीतीने खातात मित्रांनो. प्रत्येक शेळीला वेगळं ठेवलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय मित्रांनो शेळी पालनात जास्त फायदा आम्हाला खुराकापासून होतो मित्रांनो. त्याला काळजी करावं लागते आम्हाला. हे बघा, खाल्ला पहा मित्रांनो. तुम्ही पण आपापल्या शेळ्याला एक टाईम का होत नाही आणि एकच टाईम द्यायला हवं खुराक. धन्यवाद.